एक्स्लो पॉइंट परिसरात खड्डा चुकवताना ट्रकची दुचाकीला धडक. 40 वर्षीय निलेश कोतकर यांचा मृत्यू. कामावर जात असतानाच काळाचा घाला. उपचारादरम्यान निलेश कोतकर यांची प्राणज्योत मालवली. अज्ञात ट्रक चालकाविरोधात MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तपास सुरू. खड्डे चुकवायचे की जीव वाचवायचा, नाशिककरांचा संतप्त सवाल. शहरात आतापर्यंत खड्ड्यांमुळे 4 जणांचा मृत्यू. याला जबाबदार कोण? कोट्यावधींच्या रस्त्यांवर मृत्यूचे खड्डे. महापालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह. आणखी किती बळी गेल्यावर महापालिकेला जाग येणार? नागरिकांचा संतापनावर. एवढं उपकार पण नको. सरकारला जर करायचं तर जबाबदारी घ्यायची, आम्ही घ्यायची असेल माझ्या सोन्याला नाशिक शहरातील जीवघेण्या खड्ड्यांनी आणखी एका नागरिकाचा बळी घेतलाय. एक्स्लो पॉइंट परिसरात खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात एका अज्ञात ट्रकनं दुचाकीला धडक दिली आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या 40 वर्षीय निलेश कोतकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यात नाशिक शहरात खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 4 वर पोहोचली आहे. यामुळे नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेल्या या खेळाला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल उपस्थित केला जातोय. नाशिकच्या रस्त्यांवरील खड्डे आता केवळ गैरसोयीचे राहिले नसून ते थेट जीवघेणे ठरतात. एक्स्लो पॉइंट परिसरात कंपनीत कामासाठी दुचाकीवरून निघालेले कामटवाड्यातील आनंदनगर येथील रहिवासी निलेश कोतकर यांचा भीषण अपघात झाला. खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात अज्ञात ट्रकनं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या निलेश कोतकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान नाशिक शहरात खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 4 वर पोहोचल्याचा दावा केला जातोय. वारंवार अपघात, वाढते बळी आणि नागरिकांच्या संतापानंतरही रस्त्यांची दुरुस्ती का होत नाही, असा प्रश्न आता अधिक तीव्र झालाय. ब्युरो रिपोर्ट, पंचनामा न्यूज, अंबड.